ठीक आहे. लास्ट लेक्चरला आपण ओव्हरव्ह्यू बघितलं होतं, आपल्या सब्जेक्टचा सिलेबस बघत होतो. त्यामध्ये आपण युनिट नंबर फर्स्ट बघितलं होतं. ठीक आहे. युनिट नंबर फर्स्ट आपला आहे बेसिक्स ऑफ ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. ओके, त्यामधले कुठले पॉइंट्स आपल्याला कव्हर करायचे ते आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. त्यानंतर युनिट नंबर सेकंड आपला आहे ट्रान्समिशन लाईन पॅरामीटर्स अँड परफॉर्मन्स. युनिट नंबर थर्ड आहे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन. ओके, त्यानंतर युनिट नंबर फोर्थ आपण बघत होतो एसी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. ठीक आहे. तर युनिट नंबर 4 मध्ये आपल्याला बघायचं आहे द कंपोनेंट्स अँड क्लासिफिकेशन ऑफ एसी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, रिक्वायरमेंट ऑफ अन आयडियल डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, प्रायमरी अँड सेकंडरी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. जनरली तुमची जी काही डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे, एसी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे, ती प्रायमरी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम अशा पद्धतीने तिचं क्लासिफिकेशन होतं. आणि त्यामध्ये जे काही कंपोनेंट्स आपण यूज करतो त्यामध्ये मग तुमचे ओव्हरहेड कंडक्टर्स असतील, अंडरग्राउंड केबल्स असतील, इन्सुलेटर्स असतील. ओके, त्यानंतर काही प्रोटेक्शन डिव्हाइसेस असतील, सर्किट ब्रेकर्स असतील, आयसोलेटर्स असतील, त्यानंतर तुमचे डिस्ट्रीब्युशन पोल्स असतील. ओके, त्यानंतर स्विच गिअर काही डिव्हाइसेस असतील, त्यानंतर ट्रान्सफॉर्मर असेल. तर हे सर्व जे काही कंपोनेंट्स आहे एसी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मधले ते आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर फीडर आणि डिस्ट्रीब्युटर. आता ह्या जे काही फीडर आणि डिस्ट्रीब्युटर हे जे काही दोन कन्सेप्ट आहे हे आपल्याला जनरली डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन मध्ये बघायला भेटते. ठीक आहे, नंबर ऑफ फीडर्स त्या ठिकाणी असतात. त्या फीडर्स थ्रू तो जो काही पर्टिक्युलर लोड सेंटर आहे किंवा तो काही लोड एरिया आहे तो त्या फीडर्स थ्रू ते सबस्टेशन त्या ठिकाणी कंट्रोल करत असतात. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो फीडर अँड डिस्ट्रीब्युटर. सो द फॅक्टर्स अफेक्टिंग or designed to be considered for feeder and distributor. ज्यावेळेस फीडर आणि डिस्ट्रीब्युटर आपण ज्यावेळेस डिझाईन करतो त्यावेळेस कुठले फॅक्टर्स आपण कन्सिडर करतो ते आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला ह्या युनिट मध्ये बघायचा आहे द टाइप्स ऑफ डिफरंट डिस्ट्रीब्युशन स्कीम्स. त्यामध्ये रेडियल स्कीम आहे, रिंग डिस्ट्रीब्युटर स्कीम आहे, त्यानंतर ग्रीड. ठीक आहे, सो जनरली आपण जे काही एक्झिस्टिंग जी काही ग्रीड आहे ती आपण रिंग ग्रीड किंवा रिंग जे काही ग्रीड सिस्टीम आहे ते आपण बघतोय. त्यानंतर द लेआउट ऑफ रेडियल रिंग अँड ग्रीड स्कीम. देन द ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस अँड ॲप्लिकेशन्स ऑफ डिफरंट डिस्ट्रीब्युशन स्कीम. त्यानंतर व्होल्टेज ड्रॉप. व्हॉट इज मीन बाय व्होल्टेज ड्रॉप, द डेफिनेशन ऑफ व्होल्टेज ड्रॉप. देन सेंडिंग एंड व्होल्टेज म्हणजे काय, रिसिव्हिंग एंड व्होल्टेज म्हणजे काय, त्या कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला ह्या युनिटमध्ये बघायचा आहे distribution substation classification according to the construction of substation. The substation are generally classified into two types, indoor substation and outdoor substation. Then according to the application, step up substation, step down substation. Okay, तर अशा पद्धतीने किंवा ट्रान्समिशन सबस्टेशन, डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन, पोल माउंटेड सबस्टेशन अकॉर्डिंग टू द व्होल्टेज लेवल. तर अशा पद्धतीने सबस्टेशनचे जे काही क्लासिफिकेशन्स आहेत ते क्लासिफिकेशन आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे साईट सिलेक्शन फॅक्टर्स फॉर सबस्टेशन. ज्या पद्धतीने आपण पॉवर प्लांट ज्यावेळेस लोकेट करतो किंवा पॉवर प्लांट ज्यावेळेस इन्स्टॉल करतो त्यावेळेस जे काही आपण साईट सिलेक्शन फॅक्टर्स बघत होतो डिफरंट पॉवर प्लांटसाठी, हायड्रो पॉवर प्लांट असेल, न्यूक्लिअर पॉवर प्लांट असेल, त्यानंतर थर्मल पॉवर प्लांट असेल और सोलर पॉवर प्लांट, विंड पॉवर प्लांट. तर त्यावेळेस आपण जे काही साईट सिलेक्शन फॅक्टर्स बघितले होते त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपण सबस्टेशन लोकेट करतो किंवा सबस्टेशन इन्स्टॉल करतो तर त्यावेळेस जे काही साईट सिलेक्शन फॅक्टर्स आहे तर ते आपण पहिल्यांदा बघत असतो. आणि त्यानंतर मग सबस्टेशनचा टाइप्स कुठला असेल, इंडोर सबस्टेशन असेल की आउटडोर सबस्टेशन असेल तर किंवा स्टेप अप सबस्टेशन असेल की स्टेप डाऊन सबस्टेशन असेल तर ते जे काही सिलेक्शन असतं तर ते आपण साईट सिलेक्शन फॅक्टर्स वरून आपण ठरवत असतो. ठीक आहे, त्यानंतर ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस अँड ऍप्लिकेशन्स ऑफ सबस्टेशन. ओके, देन द सिंगल लाईन डायग्राम ऑफ 33 by 11 kV substation, 11 kV by 400 volt substation. 33 by 11 kV substation जनरली तुमचं डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन असतं. ओके, which is near to the load center, which is located near to the load center and
33 केव्ही म्हणजे त्या सबस्टेशनला 33 केव्ही हा इनकमर असतो. लक्षात घ्या, 33/11 म्हणजे काय, 33 हा इनकमर असतो आणि त्याचं जे आउटकमर आहे ते 11 केव्ही आहे. आणि ते जे 11 केव्ही आहे ते येतं तुमच्या पोल माउंटेड सबस्टेशन वरती. ओके, तर त्या पोल माउंटेड सबस्टेशन वरती जो काही एस टाईप पोल माउंटेड सबस्टेशन असतं, जनरली आपण त्याचं जर कन्स्ट्रक्शन जर बघितलं तर ते एस टाईप पोल माउंटेड सबस्टेशन असतं. त्याला आपण डीपी सुद्धा म्हणतो. ओके, सो टेक्निकल भाषेत आपण त्याला म्हणतो पोल माउंटेड सबस्टेशन. अँड दॅट पोल माउंटेड सबस्टेशन, द व्होल्टेज रेंज इज 11 kV input, 11 kV is incomer and output is 400 volt if consumer is 3 phase consumer. ओके, जर कंझ्युमर हा 3 फेज असेल तर 400 व्होल्ट, आणि जर सिंगल फेज असेल तर आपण 230 व्होल्ट त्याला टॅपिंग करून आपण जे काही कस्टमरची नीड आहे किंवा कंझ्युमरच्या रिक्वायरमेंट नुसार आपण ती व्होल्टेज रेंज काय करत असतो, फुलफिल करत असतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला त्यामध्ये बघायचा आहे सिम्बॉल्स अँड फंक्शन ऑफ देअर कॉम्पोनंट्स. आता त्या जे काही पोल माउंटेड सबस्टेशन आहे किंवा डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन आहे, तर त्या सबस्टेशन मध्ये किंवा पोल माउंटेड सबस्टेशन मध्ये जे काही कॉम्पोनंट्स आपण यूज करतो ते सिम्बॉलिकली कसे रिप्रेझेंट करतो ते आपल्याला बघायचे आहे. तुम्हाला जनरली जो काय IAS वगैरे सब्जेक्ट जो होता, तर त्यामध्ये तुम्हाला सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन, ट्रान्सफॉर्मरचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कशा पद्धतीने करतो, त्यांचं सिंगल फेज सप्लाय असेल तर त्याचं रिप्रेझेंटेशन आपण कशा पद्धतीने करतो, किंवा तुमचं कंडक्टर असतील, इन्सुलेटर्स असतील, ब्रेकर्स असतील, आयसोलेटर्स असतील, ठीक आहे, तर त्यांचं जे काही सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे तर ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर फंक्शन ऑफ देअर कॉम्पोनंट्स, हे जे काही कॉम्पोनंट्स आहेत तर प्रत्येक कॉम्पोनंटचं फंक्शन आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. फॉर एक्झाम्पल टॉवर्स असतील, डिस्ट्रीब्युशन पोल्स असतील, डिस्ट्रीब्युशन पोल्स काय करतात, टू प्रोव्हाइड असेंब्ली फॉर अ ओव्हरहेड कंडक्टर. जे काही कंडक्टर्स आहे ते आपण असेंबल करतो या पोलवरती. ओके, इन्सुलेटरचं फंक्शन काय मग, ठीक आहे. त्यानंतर कंडक्टरचं काय फंक्शन, टू कॅरी द पॉवर और टू कॅरी द करंट. तर अशा पद्धतीने जे काही कॉम्पोनंट्स आपण यूज करतो त्या प्रत्येक कॉम्पोनंटचं फंक्शन आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. हे आहे तुमचं युनिट नंबर 4. त्यानंतर नेक्स्ट युनिट तुमचं आहे युनिट नंबर 5, कॉम्पोनंट्स ऑफ ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम और डिस्ट्रीब्युशन लाईन. त्यामध्ये कुठकुठले कॉम्पोनंट्स बघा, ओव्हरहेड कंडक्टर्स, प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल, टाइप्स ऑफ कंडक्टर विथ ट्रेड नेम्स, सिग्निफिकन्स ऑफ सॅक. ठीक आहे. सो जनरली आता जे काय एक्झिस्टिंग मध्ये आपण जे काही टाइप्सचं जे कंडक्टर यूज करतो ते आहे ACSR कंडक्टर. कुठलं कंडक्टर आहे, ACSR. मग डबल AC पण असतं, ठीक आहे, अल्युमिनियम कंडक्टर पण असतं, प्युअर कॉपर कंडक्टर पण असतं. तर जे काही टाइप्स आहे कंडक्टरचे टाइप्स आहे ते आपल्याला बघायचे आहे. आता रिसेंटली आपण जे कंडक्टर यूज करतो किंवा MSCB जे कंडक्टर यूज करतो तर ते आहे तुमचं ACSR कंडक्टर. ते लक्षात राहू द्या. ज्यावेळेस आपण सिलेबस बघू, कंटेंट ज्यावेळेस बघू, टॉपिक ज्यावेळेस बघू, त्यावेळेस सर्व टाइपचे जे काही कंडक्टर्स आहेत ते आपण बघूच. प्लस त्यांच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत तर त्या प्रॉपर्टीज नुसार ते कंडक्टर आपण सिलेक्ट करत असतो. ठीक आहे, तर ते आपण बघणार आहोत. त्यानंतर सिग्निफिकन्स ऑफ सॅग. तर सॅग म्हणजे काय, दोन जे पोल आहे, दोन ऍडजस्टंट पोल आहे, तर त्या दोन पोल मधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण पोल पिच म्हणतो. काय म्हणतो, पोल पिच. दोन जे काय ऍडजस्टंट पोल्स आहे, जे डिस्ट्रीब्युशन पोल्स असतात त्याच्या शेजारच्या दोन ऍडजस्टंट पोलच्या मधलं जे डिस्टन्स आहे, दोन पोल मधलं डिस्टन्स, त्याला आपण म्हणतो पोल स्पॅन. ओके, आणि त्या पोल स्पॅन वरती किंवा त्या दोन पोल वरती जे काही कंडक्टर आपण प्लेस केलेलं असतं तर त्या कंडक्टर प्लेस केल्यानंतर त्या ड्यू टू दॅट कंडक्टर, त्या कंडक्टरच्या वेटमुळं त्या कंडक्टर मधला जो काही मिडल पॉइंट आहे, सेंटर पॉइंट आहे, ज्याला आपण जर म्हणायचं झालं तर जर स्विंग जो होतो कंडक्टर तर त्याचा जो मिडल पॉइंट आहे, सेंटर पॉइंट आहे, त्याला आपण म्हणतो सॅग. ठीक आहे, ज्यावेळेस आपण पॉइंट बघू त्यावेळेस ते कन्सेप्ट तुमची क्लिअर होईल सॅग म्हणजे काय. त्यानंतर लाईन सपोर्टर्स. तर लाईन सपोर्टर्स म्हणजे तुमचे टॉवर्स, पोल्स. ओके, त्याला आपण म्हणतो लाईन सपोर्टर्स. द रिक्वायरमेंट, टाइप्स ऑफ लाईन स्ट्रक्चर्स अँड देअर स्पेसिफिकेशन, मेथड ऑफ इरेक्शन. आता डिफरंट टाइपचे पोल्स असतात. सिमेंट कॉन्क्रीट पोल असतील, त्यानंतर RCC, त्याला आपण RCC म्हणतो, स्टील पोल्स असतील. तर ह्या अशा पद्धतीने रेनफोर्स, सिमेंट कॉन्क्रीट, स्टील आणि आयर्न, तर अशा पद्धतीचे तुमचे जे काही सपोर्टिंग स्ट्रक्चर्स आहेत
ते आपण यूज करतो असतो. सपोर्टिंग स्ट्रक्चरचं जे स्ट्रक्चर आहे ते अकॉर्डिंग टू द व्होल्टेज, जे काही व्होल्टेज लेवलचे जे काही लाईन्स आहेत किंवा कुठल्या प्रकारचे ते ट्रान्समिशन सिस्टीम जर असेल तर त्यासाठी आपण जनरली टॉवर यूज करतो. म्हणजे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज जर लाईन्स असतील तर त्या ठिकाणी आपण टॉवर्स यूज करतो. आणि डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असेल 11 kV 33 kV तर त्या ठिकाणी आपण पोल यूज करत असतो. तर त्यांचे जे काही स्पेसिफिकेशन्स आहेत ते आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर इन्सुलेटर्स आहे, लाईन इन्सुलेटर, द प्रॉपर्टीज ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल, सिलेक्शन ऑफ मटेरियल, त्यानंतर टाइप्स ऑफ इन्सुलेटर्स अँड देअर ऍप्लिकेशन, कॉजेस ऑफ इन्सुलेटर फेल्युअर, त्यानंतर डेरिवेशन ऑफ इक्वेशन ऑफ स्ट्रिंग इफिशियन्सी फॉर स्ट्रिंग ऑफ 3 सस्पेन्शन इन्सुलेटर्स. ठीक आहे, तुम्हाला मी मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं की आपल्याला जे काही न्यूमेरिकल जे बघायचं आहे ते ह्या युनिट वरती बघायचे आणि त्या युनिट वरती आपल्याला स्ट्रिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची. काय कॅल्क्युलेट करायची? स्ट्रिंग इफिशियन्सी. सो ही स्ट्रिंग इफिशियन्सी आपण अशा पद्धतीने त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहोत. ठीक आहे, स्ट्रिंग इफिशियन्सी. त्यानंतर लास्ट पॉइंट आपल्याला या युनिट मध्ये बघायचा आहे, युनिट नंबर 5 मध्ये अंडरग्राउंड केबल्स. अंडरग्राउंड केबलचं जर कन्स्ट्रक्शन बघितलं, जनरली अंडरग्राउंड केबल मध्ये आपण आर्मार्ड केबल यूज करतो असतो. तर त्या आर्मार्ड केबलचं जर कन्स्ट्रक्शन बघितलं तर त्यामध्ये जवळपास 5 लेयर्स असतात. ठीक आहे, तर ते प्रत्येक लेयरचं फंक्शन आपल्याला बघायचं आहे. प्रत्येक लेयर कुठली लेयर्स असते त्या केबलमध्ये ते आपल्याला बघायचंय. त्यासाठी कुठलं मटेरियल आपण यूज करतो ते आपल्याला बघायचं आहे. आणि व्होल्टेजनुसार आपण कुठल्या पद्धतीचे आर्मार्ड केबल त्या ठिकाणी चॉईस करतो ते आपल्याला बघायचं आहे. रिक्वायरमेंट, क्लासिफिकेशन, कन्स्ट्रक्शन, कंपॅरिझन विथ ओव्हरहेड लाईन्स अँड केबल्स. ओव्हरहेड कंडक्टर आणि केबल, जनरली आपण ओव्हरहेड कंडक्टर जर बघितलं तर आणि अंडरग्राउंड केबल बघितलं तर त्यांच्या दोघांमधलं आपल्याला कंपॅरेटिव्ह पॉईंट त्या ठिकाणी बघायचा आहे. त्यानंतर केबल लेईंग अँड केबल जॉईनिंग. ठीक आहे, ज्यावेळेस आपण केबल इरेक्ट करतो जमिनीमध्ये तर त्याच्या काही मेथड्स आहेत, त्या मेथड्स आपल्याला बघायच्या आहे. त्यानंतर आर्मर्ड केबलला जर जॉईन द्यायचं असेल तर जे काही केबल जॉईनिंग किट असतं, केबल जॉईन किट असतं, एक स्पेशल किट असतं आर्मर्ड केबलसाठी, तर ते केबल जॉईनिंग कशी केली जाते ते आपल्याला लास्ट पॉइंट मध्ये बघायचं आहे. तुमचं हे युनिट नंबर 5 आहे, कॉम्पोनंट ऑफ ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लाईन्स. ओके, त्यानंतर वेटेज आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. जे काही फर्स्ट युनिट आहे तुमचं बेसिक ऑफ ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, हे फर्स्ट युनिट तुमचं 10 मार्क्स साठी आहे. त्यानंतर तुमचं सेकंड युनिट जे आहे ट्रान्समिशन लाईन पॅरामीटर्स अँड परफॉर्मन्स, हे युनिट तुमचं 16 मार्क्स साठी आहे. त्यानंतर थर्ड युनिट जे आहे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन सिस्टीम, तर हे युनिट तुमचं 14 मार्क्स साठी आहे. त्यानंतर पुढचं जे युनिट आहे तुमचं युनिट नंबर 4 एसी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, हे युनिट तुमचं 16 मार्क्स साठी आहे. त्यानंतर कॉम्पोनंट्स ऑफ ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लाईन्स, हे जे काही लास्ट युनिट आहे तुमचं हे 14 मार्क्स साठी आहे. वेटेज जर बघितलं तर युनिट नंबर 2 आणि युनिट नंबर 4 ह्या दोन युनिटला जास्त वेटेज आहे, 16 मार्क्स साठी युनिट आहे. एसी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम हे युनिट थोडं लेंदी आहे. ओके, आणि सेकंड युनिट मध्ये तुम्हाला सांगितलं की 2-3 एक्सप्रेशन्स आहे तर ते डेरिवेशन्स आपल्याला बघायचे आहे. तर अशा पद्धतीने तुमची ही मार्किंग स्कीम आहे युनिट वाईज. त्यानंतर काही मायक्रो प्रोजेक्ट्स आपल्याला बघायचे आहे. ते मायक्रो प्रोजेक्टचं अलोकेशन मी आता सिलेबस कव्हर झाला की लगेच मायक्रो प्रोजेक्टचं अलोकेशन केलेलं आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवून देतो. कोणाला काही त्याच्यावरती काही शंका असेल तर ते सुद्धा सॉल्व्ह करू आपण. त्यानंतर जे काही तुमचे रेफरन्स बुक्स आहेत तर ते रेफरन्स बुक तुम्हाला मी लास्ट लेक्चर सांगितलं तर तुम्हाला मी रेफरन्स बुकची सजेशन करतो. तर त्यामध्ये तुमच्या लायब्ररीमध्ये आपली ही जेवढी काही लिस्ट आउट इथे दिलेली आहे ते सर्व बुक्स आपल्या लायब्ररीमध्ये अवेलेबल आहे. त्यापैकी जर तुम्ही बघितलं तर प्रिन्सिपल ऑफ पॉवर सिस्टीम ही केमेताच हे बुक आहे, तर हे बुक सुद्धा आपल्या लायब्ररीमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही रेफरन्स बुक म्हणून हे यूज करू शकता. त्यानंतर मी सजेस्ट करेल थर्ड नंबरचं जे आपलं बुक आहे कोर्स इन पॉवर सिस्टीम, हे JB गुप्ताचं बुक आहे. तर त्यामध्ये सुद्धा आपले जेवढे सिलेबस मधले जेवढे टॉपिक्स आहेत, जेवढे पॉईंट्स आहेत हे JB गुप्ताच्या बुकमध्ये सर्व कव्हर केलेले आहे. आणि JB गुप्ताचं अजून एक बुक आहे ते आहे पॉवर सिस्टीम अनालिसिस अँड डिझाईन, सिरियल नंबर 8 मध्ये तुम्हाला दिसते गुप्ता BR. पण त्यापेक्षाही तुम्ही हे दोन बुक जर रेफर केले तर बेस्ट राहील. प्रिन्सिपल ऑफ पॉवर सिस्टीम VK मेहता आणि कोर्स इन अ पॉवर सिस्टीम JB गुप्ता.
ठीक आहे, हे रेफरन्स बुक्स आहे, हे तुम्ही यूज करू शकता. आणि टेक्स्ट बुक्स तुमच्याकडे अवेलेबल असतात, ते सुद्धा तुम्ही रेफरन्ससाठी घेऊ शकता. ओके, सो अशा पद्धतीने आपला हा सिलेबस आहे. आणि आता त्यानंतर आपण वन बाय वन आपलं जेवढं काही टॉपिक आहे ते आपण युनिट नंबर फर्स्ट पासून आपण सुरू करणार. त्याआधी मी मायक्रो प्रोजेक्टचं अलोकेशन केलेलं आहे, ते पण